हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द आरिजा ब्लॉग. तर आज आपण ह्या विषयावर बोलणार आहोत की व्ह्यूज तर येतात पण सबस्क्रायबर वाढत नाहीयेत. आपल्या सगळ्यांच्या व्हिडिओवरती असं म्हणजे माझ्या पण व्हिडिओवरती असं झालं की व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्रायबर अजिबातच वाढत नाही. तर आपण ह्या आज 3 सेटिंग करून बघूयात की त्यामुळे ना सबस्क्रायबर वाढतात. ह्या मला माहिती या 3 सेटिंग तुम्ही केल्या नसतील, जे की मीही केल्या नव्हत्या. मीही आता तुमच्या सोबतच करतीये आणि त्याचा फरक नक्की पडतो. तुम्ही पाहाल की एका आठवड्यातच सबस्क्रायबर वाढतात. तर कोणत्या त्या सेटिंग करायच्या आहेत ते तुम्हाला मी आज सांगते. अशा 3 सेटिंग आहेत की ज्या तुम्हाला कोणी सांगितल्याच नसतील. मी खूप सर्च केल्यानंतर मला जाणवलं की या 3 सेटिंगमुळे ना सबस्क्रायबर वाढतात. तर व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आपण डायरेक्ट मेन मुद्द्यावरच येऊ आणि त्या कोणत्या 3 सेटिंग आहेत की ज्याच्यामुळे आपले सबस्क्रायबर वाढणार आहेत ते बघूया. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, YT स्टुडिओ मध्ये जायचंय. इथे मी तुम्हाला साईडला स्क्रीन लावेल, त्याप्रमाणे तुम्ही त्या सेटिंग करा. YT स्टुडिओ मध्ये जायचं आहे. त्यानंतर आपला हे अकाउंट माझं नाहीये, हे अकाउंट नवीन आहे. मी या अकाउंट मध्ये तुम्हाला करून दाखवते. माझ्या अकाउंट मध्ये मी ऑलरेडी त्या सेटिंग केलेल्या आहेत. तर आपलं हे YT स्टुडिओ मध्ये गेल्यानंतर अकाउंट वरती जायचं. त्यानंतर आपल्या प्रोफाईल वरती क्लिक करायचं. तुम्हाला दिसत असेल की साईडला असं पेन्सिलचा सिम्बॉल दिसतोय. पेन्सिलच्या सिम्बॉलवर क्लिक करायचं. त्यानंतर होम टॅब मध्ये जायचं. होम टॅब मध्ये क्लिक केल्यानंतर होम टॅब आणि फॉर यू हे दोन्ही सेटिंग ऑन करायच्यात. मी ऑलरेडी ऑन करून ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही त्या ऑन करा. हे लक्षात घ्या की मी ऑलरेडी ऑन केलेल्या आहेत, नाही तर तुम्हाला वाटेल की ऑन केल्यात करायच्या नाहीत, पण मी ऑलरेडी ऑन केल्यात. तुम्ही त्या ऑन करून घ्या. त्यानंतर परत बॅक जायचं आणि खाली येऊन 4 नंबरला कम्युनिटी म्हणून एक हे आहे, ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. कम्युनिटी मध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे व्ह्यूज ऑल मध्ये. तुम्ही पाहू शकता व्ह्यू ऑल मध्ये आल्यानंतर इथे 3 लाईन्स दिसतात. काहींमध्ये 4 दिसतात, काहींमध्ये 2 दिसतात. ह्या अकाउंट मध्ये 3 लाईन दिसतात. ह्या 3 लाईन वरती क्लिक केल्यानंतर रिस्पॉन्स्ड आणि रिस्पॉन्स्ड असे 2 ऑप्शन येतात. ह्या 3 लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला फिल्टर्स मध्ये जायचंय. फिल्टर मध्ये गेल्यानंतर आपण व्ह्यू ऑल मध्ये गेल्यानंतर ह्या 3 लाईनी येतात. 3 लाईन वरती क्लिक केल्यानंतर काहींच्या अकाउंटला 2 येतात, काहींच्या 3 येतात, काहींच्या 4 येतात. तर हे अकाउंटला 3 आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फिल्टर्स मध्ये खाली गेल्यानंतर अनरिस्पॉन्डेड आणि रिस्पॉन्स्डेड असे 2 ऑप्शन येतात. तर आपण रिस्पॉन्स्डेडला क्लिक करणार आहोत. ह्याला अनक्लिक करायचं. त्यानंतर खाली जायचं कीवर्ड्स मध्ये. कीवर्ड्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला जर आपले सबस्क्रायबर 100च्या आत असतील तर आपल्याला 100ला काउंट करायचं. 100 सब काउंट 100ला क्लिक करायचं. जर तुमचे सबस्क्रायबर 1Kच्या वरती असतील, 100च्या वरती असतील तर 1K सबस्क्राईब क्लिक करा. जर तुमचे सबस्क्रायबर 100च्या वरती असतील तर तुम्ही 1K साठी ऑप्शन निवडायचा. जर तुमचे 10K असतील, 1Kच्या पुढे असतील तर 10K ऑप्शन. तुम्ही जर डायरेक्ट 1 मिलियन किंवा 2 मिलियन, 1 मिलियन, 10 मिलियन असा जर चॉईस केलं तर ते न्यू सबस्क्रायबर साठी खूप कठीण जातं. लगेच एवढे सबस्क्राईब होत नाही. त्यामुळे जर तुमचे 100च्या आत सबस्क्राईबर असतील तर तुम्ही 100 साठीच अप्लाय करा. जर तुमचे 100च्या पुढे असतील तर तुम्ही 1000 साठी अप्लाय करा. जर तुमचे 10,000 असतील, 1000च्या पुढे असतील तर तुम्ही 10,000 साठी अप्लाय करा. त्यामुळे आपल्या चॅनलची कंडिशन बघून ते आपण अप्लाय करायचं. तर आता इथे मी 100 काउंट साठी अप्लाय करते. ते झाल्यानंतर
हे अप्लाय करायचं. त्यानंतर आपल्याला पुन्हा वरती जाऊन कीवर्ड्स म्हणून हा ऑप्शन येतो. कीवर्ड्स मध्ये जाऊन आपली व्हॅल्यू ठरवायची. तर आता मी 100 टाकते, तुम्ही तुमच्या अकाउंट प्रमाणे अप्लाय करा. आणि या 3 सेटिंग केल्यानंतर परत बॅक जायचं. या तिन्ही सेटिंग जर तुमच्या लक्षात आल्या असतील तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की 1 आठवड्यामध्ये तुमचे सबस्क्रायबर किती वाढले आहेत. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा. मला त्यामध्ये जर मला काही नॉलेज असेल किंवा मी तुमचे प्रश्न सोडवायचा नक्की प्रयत्न करेन, मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. पण ही सेटिंग केल्यानंतर सबस्क्रायबर वाढतात ही माझी गॅरंटी. मी अनुभव घेतला आहे, तुम्हीही घ्या. हे माझं अकाउंट नाहीये, ह्या अकाउंटवरती मी तुम्हाला त्या सेटिंग करून दाखवल्या आहेत. बस एवढंच सांगेल की नक्की करून ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कोणत्या सेटिंग करायच्या आहेत त्या. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला, अर्धा बघितलं तर तुम्हाला त्या सेटिंग समजणारच नाहीयेत की कशा करायच्या. व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या चॅनेलला ग्रोथ करण्यासाठी, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नक्कीच तुम्ही ह्या 3 सेटिंग करून बघा. चला तर मग एवढं बोलून माझा व्हिडिओ संपवते. लाईक करा, शेअर करा आणि नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा.